नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरामध्ये आणि माझ्यासोबत माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे उपस्थित आहे. तहसील आणि SDO कार्यालयावर येथे निवेदन देण्यासाठी आले होते. संपूर्ण विषय काय आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि जाणून घेऊया. भाऊ, आपण निवेदन दिलेलं आहे SDO साहेबांना, तहसीलदारांना आणि BDOंना. कशा संदर्भातलं निवेदन आहे? बाकीचे ग्रामस्थ दिसत आहे, तर कशा संदर्भातलं निवेदन आहे, काय आहे? सांगलवाडीच्या आमच्या काही गावामधल्या भगिनी काही विषय घेऊन माझ्या कार्यालयामध्ये आलीत आणि त्यावरून त्यांच्या गावामध्ये आज पिण्याचं पाणी नाही आहे. नाल्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणचे डास आणि इतर ज्या काही रोगराई मोठ्या प्रमाणात गावात पसरले. 17-18 लोक तिथं डेंग्यूच्या तापाने आज यवतमाळला भरती करण्यात आली. बाकीसुद्धा मोठ्या प्रमाणात बिमारी त्या ठिकाणी फैलावून राहिल्यात. परंतु कुठलं दुर्लक्ष पूर्णपणे ग्रामीण भागातील ह्या समस्या ज्या आहेत, नाल्यामध्ये साचलेलं पाणी, त्या ठिकाणी आपल्या दारव्याला कुठेही वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी बरोबर न मिळणं, सगळ्यांना इथून यवतमाळला हलवणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत द्वेषपूर्ण अशा प्रकारच्या घटना आपल्या दारव्हा तालुक्यामध्ये या ठिकाणी घडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष आहेत, पूर्णपणे दुर्लक्ष आहेत. तर आपण निवेदन दिलेलं आहे. SDO साहेब होते, तहसीलदार साहेब होते आणि BDO साहेबसुद्धा होते. तर यावर तात्काळ काय कारवाई करतो म्हणून अशा प्रकारचं त्यांनी काही आपल्याला पुख्त आश्वासन दिलेलं आहे? मी त्यांना सांगितलं की पूर्ण गैरव्यवस्था, पूर्ण गावागावामध्ये गैरव्यवस्था आहेत आणि गैरव्यवस्था सगळ्या गावांमध्ये असल्याने तुम्ही त्याकडे लक्ष द्या. त्याकडे लक्ष नाही आहेत. पूर्वी जर तुम्ही गावाची विहीर नाही परंतु टाकी बांधून टाकली, गावामधले जे नाल्या त्या ठिकाणी पहिलेच व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होत्या, त्या नाल्या उन्हाळा गेला तरी पण बरोबर करून घेतल्या नाहीत. उकिरडे प्रत्येक घराच्या समोर त्या ठिकाणी उकिरडे आहेत. प्रचंड रोगराई पसरलेली आहे, त्याकडे अत्यंत दुर्लक्ष आहेत. त्यामुळे ह्याकडे लक्ष सगळ्याच गावाच्या करता लक्ष द्यावं. SDOनी, तहसीलदार, BDO सगळ्यांना मी बोलावून घेतलं. तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आम्हाला मोठं एक आंदोलन उभा राहावं लागेल सगळ्या लोकांना घेऊन, जर तुम्ही तात्काळ याच्यावर उपाययोजना केली नाही तर. अशा प्रकारच्या काही सूचना आम्ही दिल्यात. SDOनी लक्ष घालण्याचं मान्य केलं. पाहू तर काही दिवस आम्ही आणखी वाट पाहू आणि त्यानंतर ह्या सगळ्या समस्येच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश नवरंगे जे आहेत, शहराचे घाटेजी अध्यक्ष आहेत, या सगळ्यांना सांगितलं आहे की जर समस्या या तात्काळ 5-7 दिवसामध्ये सुटल्या नाही तर तुम्ही हे सगळे प्रश्न सगळ्या या भागामधल्या गावागावाच्या जनतेला घेऊन शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असलेले प्रश्न, या ठिकाणी असे गावामध्ये निर्माण झालेले प्रश्न दुर्लक्ष केल्यामुळं या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता तुम्ही तशा प्रकारची भूमिका घ्या, हे मी अध्यक्षांना सांगितलेलं आहे. आणि आम्ही जरूर जनतेच्या पाठीमागे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहतील. सगळे लोकशाही आघाडीमधले सगळेच कार्यकर्ते, उभाटा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल पवारसाहेबांची, हे सगळी कार्यकर्ते मजबूतीनं जनतेच्या पाठीमागे उभं राहतील आणि प्रश्न सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर सांगलवाडी गावातील संपूर्ण ग्रामस्थ, महिला आणि सर्वजण आपल्याला येथे दिसत आहे. माणिकराव साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की SDO साहेबांनी त्यांना पुख्त असं आश्वासन दिलेलं आहे आणि हा संपूर्ण प्रश्न मार्गी लावू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला एकूणच काय वाटते यावर प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.